कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत खालापूर मतदारसंघात महायुतीमधून 3 उमेदवार इच्छुक असल्यानं तिकीट नक्की कोणाला असा प्रश्न काही काळ निर्माण झाला असला तरी विद्यमान आमदारांच्याच पदरात तिकीट पडणार हे निश्चित होतं। शिवसेनेतून म्हणजेच महायुतीमधून महेंद्र थोरवे यांना तिकीट मिळाल्यानं राष्ट्रवादीत असणाऱ्या सुधाकर घारेंची नाराजगी वाढली आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला रामराम केला। सुधाकर घारे त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीच्या बाहेर पडले आणि परिवर्तन विकास आघाडी निर्माण केली। कर्जत खालापूर मतदारसंघात सुधाकर घारे म्हणजेच राष्ट्रवादी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे। त्यामुळे सुधाकर घारे महायुतीमधून बाहेर पडल्यानं राष्ट्रवादीचं नामोनिशाण मिटणार आणि महायुतीला राष्ट्रवादीच्या मतांचा फटका बसणार हे निश्चित होतं। सुधाकर घारे यांनी 89,177 मतं मिळवून जोरदार लढत दिली आणि अखेर 94,871 मतं मिळवत 5,694 मतांनी महेंद्र थोरवे यांचा विजय झाला। राष्ट्रवादीमधली नाराजगी काही काळानं दूर झाल्यानंतर सुधाकर घारे यांनी पुन्हा पक्षामध्ये घर वापसी केली आणि महायुतीमधून बाहेर गेलेले सुधाकर घारे पुन्हा एकदा महायुतीमध्ये सामील झाले। आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये नेहमीच राजकीय युद्ध बघायला मिळतं। दोनही नेते महायुतीमधले असूनही एकमेकांवर टीका करत असल्यानं महायुतीमध्ये अनेक वाद निर्माण झाले। महायुतीमधून बाहेर पडा असं म्हणत या नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा राजकीय वार केले। मुळात महायुती म्हणून नेत्यांची गरज असते ती निवडणुकांमध्ये। महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सुधाकर घारे नाराज होऊन पक्ष सोडून गेले। त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसला आणि सुधाकर घारे यांनी वाढवलेल्या राष्ट्रवादीनं महायुतीच्या विरोधात काम केलं। पुन्हा महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सुधाकर घारे यांनी घर वापसी केली आणि राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेऊन डायरेक्ट सत्तेमध्ये सामील झाले। म्हणजेच स्थानिक पातळीवर एक पक्ष नेतृत्व म्हणून महायुतीला हातभार लावण्याची वेळ आल्यावर सुधाकर घारेंनी काढता पाय घेतला आणि पक्ष पुन्हा सत्तेत आल्यावर राजकीय स्वार्थासाठी पुन्हा महायुतीमध्ये सामील झाले। याचा अर्थ महायुतीला शून्य हातभार लावून सुधाकर घारे पुन्हा एकदा महायुतीचा मलिदा खायला आले अशी चर्चा रंगते। महायुतीमध्ये राजकीय वादाची दुफळी रंगत असताना अनेक चर्चांना उधाण आले। बाकी कोणता नेता सत्तेसाठी स्वार्थी आणि कोणता नेता विकास पुरुष, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।